काँग्रेस जेव्हा पीकवर होती तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले। जगातले सगळ्यात पॉप्युलर लीडर म्हणून आज सगळ्या जागतिक रेटिंग एजन्सीज मोदीजींचं नाव घेतात। आज विशेषतः देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी 12 वर्ष आपल्या कारकिर्दीला पूर्ण केले आणि हे करत असताना 4398 दिवस हा जो काही यापूर्वी लॉन्गेस्ट सर्विंग इलेक्टेड प्राइम मिनिस्टरचा रेकॉर्ड होता माननीय पंडित जवाहरलाल नेहरूंचा, तो रेकॉर्ड मुळत नवीन कीर्तिमान स्थापित केला आणि देशाच्या इतिहासातले सर्वाधिक काळ कार्यरत असणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून मोदीजींनी हा कीर्तिमान स्थापित केला आहे। मी पहिल्यांदा तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून अभिनंदन करतो। ही कारकीर्द केवळ लांब आहे एवढीच यामुळे ती महत्त्वाची नाही, तर देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आणि जगाच्या पाठीवर भारताची पत वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि NDA आज सर्वात मोठा समूह म्हणून देशाच्या 22 राज्यांमध्ये सरकार चालवतोय। जवळपास देशाच्या 75% भूभागावर आणि 80% नागरिक ज्या भूभागात राहतात अशा भूभागावर आज NDA शासित राज्य आहे आणि काँग्रेस जेव्हा पीकवर होती तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं। ते यश आज मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि NDAला प्राप्त झालं आहे। विशेषतः आमच्याकरता हे देखील अत्यंत आनंदाची बाब आहे की हे वर्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, त्यामुळे आम्ही अधिक आनंदित आहोत। आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले, त्यातले 24 सन्मान हे विविध देशातले सर्वोच्च सन्मान आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे। आणि आपण जर या देशांची डायव्हर्सिटी बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या नेतृत्वावर किती विविध देशांचा विश्वास आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने जागतिक अप्रूव्हल रेटिंग एजन्सीजनी मोदीजींचं रेटिंग 75% पर्यंत ठेवलेलं आहे आणि जगातले सगळ्यात पॉप्युलर लीडर म्हणून आज सगळ्या जागतिक रेटिंग एजन्सीज मोदीजींचं नाव घेतात। या 12 वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही घडलं असेल तर गरिबी आणि तीव्र गरिबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं आणि संयुक्त राष्ट्रसंघाने देखील हा दशकातला चमत्कार आहे अशा पद्धतीनं या घटनेचा उल्लेख केलेला आहे। 81 कोटी नागरिकांना
अन्न सुरक्षा देण्याचं काम मोदीजींनी केलं. 11 कोटीपेक्षा जास्त आमच्या शेतकऱ्यांना सातत्याने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 4 लाख कोटी रुपये 4.3 लाख कोटी रुपये हे देण्याचं काम त्यांनी केलं. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 7.71 लाख कोटी रुपये म्हणजे जवळपास 8 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा 3 लाखावरनं 5 लाखापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी झालं. दूध उत्पादन 10 वर्षात 70% वाढलं आणि आता जगातला सर्वाधिक दुधाचं उत्पादन करणारा देश आपला भारत झाला.